गुड मॉर्निंग गाईज, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त असणार. म्हणजे तसं सकाळी मी आज 6 वाजता लॉग इन केलं होतं आणि माझा टी आर पण बोलला कसं काय तुझा दिवस उजाडला, सकाळी लवकर लॉग इन केलास. आणि आज मी बनवली होती सकाळी टिफिनला चवळीची भाजी, मस्तपैकी सुक्की अशी, आणि थोडंसं जे सुक्कं खोबरं होतं तेच टाकलं होतं. त्याच्यानंतर मी आज सँडविच बनवायचं ठरवलं, ते पण जे आम्ही घरी टोस्टरमध्ये बनवतो ते आमच्या पद्धतीमध्ये, म्हणजे माझ्या पद्धती, म्हणजे माझ्या मम्मीच्या पद्धतीमध्ये. आणि त्याच्यासाठी मी आधी बटाटा उकडून घेतला, त्याच्यानंतर जिरं टाकलं, मिरची आणि कोथिंबीरची थोडीशी पेस्ट केली, कढीपत्ता टाकला, सगळं थोडीशी हळद टाकली, सगळं मिक्स केलं आणि बटाटा असं मस्त क्रश करून टाकला आणि वरून कोथिंबीर टाकली. ही आपली बटाट्याची भाजी रेडी झाली होती. आणि ब्रेडमध्ये मी हे टाकलं होतं भाजी, आणि ह्या ब्रेडला चटणी पण लावू शकता, पण मला वरून खायला जास्त आवडते. काही याच्यामध्ये टाकलेली, आणि याच्यामध्ये चीज पण टाकू शकता. मी मस्त टोस्ट केलं तव्यावर छानपैकी, हे विदाऊट बटर केलं, आणि त्याच्यानंतर वरती बटर लावलं. आणि दुपारी आमच्या इथे आले होते छोटेसे गेस्ट म्हणण्यापेक्षा आमचे रिश्मय आणि नियल आले होते. मग त्यांच्यासाठी चीजवाला मी सँडविच बनवलं, कारण की ह्यांना चीज जास्त दोघांना खूप आवडतं. सो रिश्मयने टेस्ट केलं, मला वाटतं मस्त झालं आहे मामी. आणि त्याच्यानंतर नियल दोघांना मी दिलं जेवायला म्हणजे त्यांना सँडविचच खायचं होतं मी, सो ते दिलं. त्याच्यानंतर मग आम्ही पुलाव केला होता, मटर पुलाव खाल्ला, प्लस कैरी खाल्ली. त्याच्यानंतर आम्ही थोडा वेळ मस्ती केली, टाईमपास केला, क्रिकेट खेळत बसले मी त्यांच्यासोबत. आणि मग त्याच्यानंतर वरती झोपायला गेलो, थोडा वेळ झोपलो, खाली आलो, आणि संध्याकाळी 6 वाजता येऊन परत चहा बनवला होता. आणि चहामध्ये मी जे शंकरपाळ्या बनवल्या त्या दिल्या त्यांना टेस्ट करायला. त्यावेळेला खूप मस्त झाल्या होत्या त्या शंकरपाळ्या. त्याच्यानंतर त्यांना मॅगी खायची इच्छा होती म्हणून मॅगी बनवली, आणि मी पण त्यांच्यासोबत मॅगी मस्तपैकी एन्जॉय केली. ह्यावेळेस मी इप्पी बनवली होती. इप्पी पण खूप मस्त लागते, टेस्टी लागते, जास्त आपल्या नॉर्मल मॅगीपेक्षा पण. सो मी पण त्यांच्यासोबत मस्त एन्जॉय केलं. त्याच्यानंतर फटाफट रेडी झाले, जेवण बनवलं आणि रेडी झाले, आणि गेले. आज आमच्या लाडक्या मावशीचा म्हणजे प्रगती मावशीचा बड्डे होता. सो आम्ही सगळेजण गेलो होतो साईबाबाच्या मंदिरात. श्वेता वहिनी होती, अश्विनी वहिनी होती, रिंकी होत्या, मावशी आणि निखिल, आणि आमचा छोटूसा रॉनिश पण होता. त्याच्यानंतर साईबाबाच्या मंदिरात जाऊन मस्तपैकी दर्शन केलं, खूप मस्त दर्शन झालं. आणि काल गुरुवार पण होता, सो छानपैकी दर्शन झालं. त्याच्यानंतर मग आमच्या ब्युटिफुल गर्लचं हे मी ब्रेसलेट बघत होते, मला फारच जास्त आवडलं, सो मी पण ते घेईलच एकदा त्यांच्यासोबत जाऊन. त्याच्यानंतर प्रसाद म्हणून आम्ही तिथे जेवलो, खूप छान जेवण होतं. त्याच्यानंतर लास्टला आम्ही नॅचरलची आईस्क्रीम खायला गेलो, कारण की खूप थंड खायची इच्छा झाली होती. त्याच्यानंतर फायनली आम्ही मावशीचा केक कट केला आहे सगळ्यांनी मिळून. खूप मजा आली गाईज, खूप मस्त टाईम स्पेंड केला ह्या सगळ्यांसोबत, खूपच मस्त. आणि रॉनिशला नेहमीप्रमाणे आमच्या केक खायला आवडतो, सो आणि तिथे ना हा रडत होता, त्याला स्ट्रॉबेरीचीच पाहिजे होती आईस्क्रीम, पण आता सीझन नव्हता स्ट्रॉबेरीचा, सो नव्हता, तरी तो ऐकतच नव्हता. आणि त्याच्यानंतर आम्ही सगळे मस्त गप्पा मारल्या आणि घरी यायला निघालो. दॅट्स इट फॉर व्हिडिओ. ओके, बाय गाईज.